भारतीय खाद्य संस्कृतीमधील सर्वात आवश्यक पदार्थांपैकी एक आहे चपाती. जवळपास प्रत्येक घरात दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी चपाती बनवली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक पिठातील कॅलरीचं प्रमाण वेगवेगळं असतं. आपल्याला केवळ गव्हाच्या पिठाची चपाती माहिती आहे, पण आजकाल लोक त्यांच्या आरोग्य आणि फिटनेसनुसार वेगवेगळ्या पिठांपासून बनवलेल्या रोट्या निवडतात. काही जण वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी खातात, तर काही जण ज्वारी आणि बाजरीची भाकरी खातात. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की कोणती चपाती वा भाकरी यामधून जास्त ऊर्जा मिळते आणि कशातून कमी कॅलरीज पोटात जातात. सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या गव्हाच्या चपातीमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. 40 ग्रॅम गव्हाच्या रोटीमध्ये अंदाजे 120 कॅलरीज असतात. यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते. या उलट ज्वारीच्या भाकरीत अंदाजे 100 कॅलरीज असतात. ज्वारी हे ग्लुटन मुक्त धान्य मानलं जातं. त्यात कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम सारखी पोषक तत्व देखील आहेत. म्हणूनच ज्या लोकांना पचनक्रिया चांगलं ठेवायचंय आणि हलका आहार घ्यायचा आहे, त्यांनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. जेव्हा कमी कॅलरी असलेल्या चपाती वा भाकरीचा विचार केला जातो, तेव्हा नाचणीची भाकरी सर्वोत्तम मानली जाते. सुमारे 40 ग्रॅम नाचणीच्या भाकरीमध्ये 90 कॅलरीज असतात. ती कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असून महिला आणि मुलांसाठी अधिक चांगली ठरते. तर बाजरीच्या भाकरीमध्ये 105 कॅलरीज आढळतात. बाजरी केवळ शरीराला ताकदच देत नाही, तर लोहाची कमतरता दूर करण्यासही मदत करते. मक्याच्या रोटीमध्ये सुमारे 110 कॅलरीज असतात. त्यात अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जातात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मक्याची आणि बाजरीची रोटी खाणं जास्ती चांगलं ठरतं. सध्या बेसनची रोटी देखील फिटनेस प्रेमींमध्ये लोकप्रिय होतीये. अंदाजे 40 ग्रॅम बेसनच्या रोटीमध्ये सुमारे 115 कॅलरीज असतात. ती प्रथिनांनी म्हणजेच प्रोटीन्सने समृद्ध आहे, ज्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यदायी पिठाच्या पोळ्यांबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. आता तुम्हाला यापैकी कोणती चपाती वा भाकरी निवडायची हे तुम्हीच ठरवा.